अण्णांचे पुतणे हरिभाऊ यांना विनंती करतो त्यांनी 2च मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा। वेळ संपत आलेला आहे, आपल्याला पुढचा कार्यक्रम आहे। सर्व आलेल्या रसिकांना आणि पाहुण्यांना नमस्कार। जवळजवळ बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत ते संपूर्ण सगळ्यांनी जीवन अण्णासाहेबांचं सांगितलेलं आहे, पण अण्णासाहेबांचं जीवन हे टप्प्याटप्प्याने कसं झालं। अण्णासाहेबांचे वडील ज्या वेळेला बॉम्बेला लागले कामाला त्यावेळेपासून ते कुटुंब बॉम्बेत लॅमेंटन रोडला राहिलं। त्या ठिकाणी त्यानंतर त्यांचं शिक्षण SSC पर्यंत झालं। SSC पर्यंत त्यांनी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे खलिद इब्राहिम कोणीकडं काय कोणीकडं आमचे सुर्वे कवी हे सगळ्यांचं जीवन। आता मी थोडक्यात काय सांगतो, आम्ही ज्या वेळेला त्यांच्या पुढे बसून त्यांना भान नसायचं, ह्या लोकांना कंटाळा आलेला आहे आणि त्या दृष्टीनं आपलं प्रवचन संपावं नाही। त्यांचं प्रवचन केव्हा संपायचं की सांगायचे ते आता मी या ठिकाणी थांबतोय, तुम्ही झोपायला जावा, असं वैयक्तिक जीवन आणि वैयक्तिक गावावर त्यांचं जे प्रेम होतं, अन्यायाविरुद्ध झगडणं, अन्यायाविरुद्ध झगडणं। SSC नंतर त्यांनी काही लोकांनाच ते सांगायचे मी कसा गेलो, एकट्याला सांगायचे ते मी सर्वोदयमध्ये कसा गेलो। लॅमिंग्टन रोड पासून एकच मित्र होता त्यांच्याजवळ, मी कल्याणपर्यंत कसा गेलो माझे मलाच कळलं नाही। आणि त्या मित्राला सांगितलं तू बाबा रे घरी जा, माझा पुढचा प्रवास मला करू दे। त्यानंतर त्यांनी सर्वोदयमध्ये उडी टाकली। सर्वोदयमध्ये उडी टाकल्यानंतर त्यांचा संपूर्ण प्रवास रेल्वेवर आयुष्यभर पुस्तकं वाङ्मय आणि ते ज्ञान विनोबांच्या ते इतके जवळ। विनोबा स्वतः अण्णासाहेबांच्या खांद्यावर बसत आणि त्याला सांगत अण्णासाहेब माझे पायचे, अण्णासाहेब तू घे। त्यांच्या घरच्या लोकांना कुसुमला जे काय पाहिजे ते सांगायचे। अशा प्रकारे त्यांनी जे डेव्हलपमेंट केलं त्यानंतर संपूर्ण गावात यायचे। ज्या वेळेला त्यांचा मित्रपरिवार संपूर्ण कोडोलीमध्ये की बाबा अन्याय त्यांनी डेव्हलप कोरोलीच्या मित्रांना केलं, आम्हाला केलं, म्हणून आम्ही थोडं का होईना पुढे सरकलो, वेगळ्या वाटेनं आम्ही कधी गेलो नाही। अण्णासाहेब आल्यानंतर क्रिकेटचं साहित्य संपूर्ण तरुणांसाठी गावात आणायचे। स्वतः क्रिकेट सगळ्या खेळात ते प्रवीण होते, व्हॉलीबॉल खेळायचे, फुटबॉल खेळायचे, सगळ्या गोष्टीत हे झाल्यानंतर त्यांचं जीवन जे गेलं ते संपूर्ण सर्वोदय त्यांनी घरचंही बघितलं नाही। कित्येक तुमचे मोठे लोक त्यांना सरांनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मगिरी आपले तुमचे चैतन्य गगनगिरी महाराज यांच्याकडे जायचे। आणि ते एकदा काय झालं, झोपायला गगनगिरी महाराजांनी शेजारी घेतल्यानंतर अण्णासाहेब उठले आणि दुसऱ्या दिवशी निघाले। त्यावेळेला घरी आल्यानंतर बघतात तो त्यांच्या उलकटीत 10,000 रुपये दिलेले। अरे बापरे हे कशासाठी। पुन्हा त्यांच्या वेळेला गाठ घेतली, अरे हे तू फिरस्ता माणूस, कुटुंबाकडे थोडं बघितलं पाहिजे। असं त्यांचं जीवन जे पूर्ण होतं निस्वार्थीपणाचं, संपूर्ण कोडोलीला त्यांनी बराचसा प्रयत्न केला, पण शेवटी ते विनोबांचे झाले आणि विनोबा अण्णासाहेबांचा झाला। मी थोडक्यात हे सांगितली, त्यामुळे धन्यवाद। आपल्याला वेळेचं बंधन आहे त्यामुळे मला थांबवायला लागतंय। 12 वाजून 5 मिनिटांची वेळ दिलेली आहे आपल्याला अण्णांना पुष्पांजली अर्पण करायची। विनोबाने गीताही सांगितली, गीता चिंतनिका सांगितली, गीतेवर प्रभुत्व मिळालं, गीते प्रवेशने सांगितली, पण ती गीता अण्णांच्या जीवनात बघितलं की अण्णा कृष्ण झाले आणि आम्ही सगळे अण्णांच्या सवंगडी अर्जुनच्या भूमिकेत राहिलो। ऐकत राहावं। आता हरिभाऊने जे सांगितलं ते सगळं सत्य सांगितलेलं आहे। मी शेवटची विनंती करतोय आपल्या राऊत सरांना की त्यांनी आपल्या 1-2 मिनिटांमध्ये बोलावं। जवळच्या अण्णांच्या जवळचे पुण्यस्मरण ही आध्यात्मिक गोष्ट आहे। अण्णा अध्यात्मात होते, समाजकारणात होते, राजकारणी गांधी विचाराचं त्यांनी केलं। आपण आज अण्णांच्या पश्चात काय करणार आहोत। सर्वोदयाचं केंद्र कोडोलीमध्ये चालवणारे विनोबांचे सच्चे अनुयायी म्हणून सातारा जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या इतिहासात त्यांची नोंद आहे। अण्णासाहेब कोडोलीला सातारा जिल्ह्याला कळाले नाहीत, त्याचे आम्ही पश्चातापाचे धनी आहोत। पश्चातापाचे धनी अशासाठी म्हणतो की माणूस एका जातीचा नसतो, विचाराचा असतो। गांधी विनोबा ही विचारधारा घेऊन आयुष्यभर जगलेले, आयुष्य भनंग स्वरूपात जगलेले,
सेवावरती जीवन जगलेले अण्णासाहेब आपल्याला जातीचे हवेत का सेवेचे हवेत का आचरणाचे हवेत का विचाराचे हवेत याचा विचार आज पुण्यस्मरणाच्या दिवशी झाला पाहिजे. अण्णासाहेबांचा आध्यात्मिक प्रवास आपल्याला झेपणार नाही. खूप मोठं आध्यात्मिक चिंतन आहे. गीता पासून बायबल पर्यंत कुराण पर्यंत सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करणारा हा दार्शनिक सर्वोदयवादी हा आपणाला विचारातून कळेल का नामस्मरणातून कळेल. आता 12 वाजता फुलं टाकली जायची गडबड झालेली आहे. ही फुलं टाकून अण्णासाहेब कळणार नाहीत. मला क्षमा करा. अण्णासाहेबांचा विचार जोपर्यंत आपण समजावून येणार नाही, या कोडोली गावामध्ये सर्वोदयाचं केंद्र विकसित व्हावं, गांधी विचाराचे अभ्यासन केंद्र सुरू व्हावं, अण्णासाहेबांचं विद्या प्रकाशन चालू व्हावं, कोडोलीतल्या प्रत्येक गावाचं नागरिकाचं चरित्र विद्या प्रकाशनाने प्रकाशित करावं. महिला समर्थ बैठकाला जातात. सर्वोदयाच्या वाचनामध्ये माझ्या भगिनी आणि आया कधी येणार. अण्णासाहेबांना खरी प्रथम स्मृतिदिनी जर अभिवादनाची कोणती गोष्ट अनमोल असेल तर सर्वोदयाच्या विनोबांच्या वाचनाचा, छोट्या छोट्या गीताईच्या वाचनाचा अभ्यास करून इथे सुरू झाले पाहिजेत. हीच खरी अण्णासाहेबांना अभिवादनाची गोष्ट मी सांगतो आणि थांबतो. अण्णासाहेब ही गोष्ट 10 मिनिटात समजणारी नाही. अण्णासाहेबांच्यासाठी आयुष्य ज्ञानासाठी घालवा अशी तुम्हाला मी प्रार्थना करतो. अण्णासाहेबांचं विचारधन इथं आहे. कधीतरी या पुस्तकाला हात लावा, त्यात अण्णासाहेब भेटतील अशी तुम्हाला विनंती कळकळीची करतो. आणि फुलं टाकण्यात रमू नका. 12 वाजताची घाई इथं माझे महाराष्ट्रातून लोक आलेले. गाडगे गुरुजी तुम्हाला मी सांगतोय नम्र माणिक सर्वांना, विनोबांचे साह्य विजय दिवाण डॉक्टर ठाकूरांनी करोनामध्ये अण्णासाहेबांना वर्ध्यावर इथं पोहोचवलं. माणसं मरण्याची रीग लागलेली, अण्णासाहेब कसे येतील याची अतिशय अवघड समस्या झाली होती. अण्णासाहेबांना दीर्घ आयुष्य जगण्याचं देणारे इथं आलेले डॉक्टर ठाकूर, दानी सर, विजय दिवाण, सर्वोदयाची सगळी मंडळी आहेत. यांना मी नमन करतो आणि थांबतो. आपल्याला आता राऊत सरांनी एक वेगळ्या पद्धतीची विनंती केली. अण्णा धार्मिक होते, अध्यात्माचं त्यांचा प्रभुत्व होतं अध्यात्मावर. मला अण्णा भेटले ते पुण्यामध्ये सर्व सेवा संघाच्या महाराष्ट्र सर्वोदय मंडळाच्या संमेलनामध्ये. आणि मी अण्णामय कधी होऊन गेलो ते मलाही समजले. वेळेचं बंधन होतं ते राऊत सरांनी केलेलं आहे. मी आपल्याकडे विधी करणारे भजनी मंडळ विनंती करतो. अजून आम्हाला एक 10 मिनिटं वेळ आहे, तेवढ्यामध्ये त्यांचे भाचे बोलत आहेत. डॉक्टर अजित कुलकर्णींना माझा सलाम, इंग्लंडला माझा सलाम, शेडगाने माझा सलाम आहे. अण्णांचे मी नात्याने त्याच्या चुलत बहिणीचा मुलगा आहे. अण्णासाहेब हे पोलिसाचा मुलगा, मी पण पोलिसाचा मुलगा. पोलिसाची मुलगा माझ्यासोबत आहे सर बसलेले आहेत, त्यांचे वडील शंकरराव पोलीसच होते. तर पोलिसांची मुलगा काय असतात हे बऱ्याच लोकांना माहीत आहे. आमच्या भाषेमध्ये आम्ही बॉम्बे पोलीसमध्ये आमचे वडील होते, तेव्हा आम्ही किती टार्गेट होतो. हे आमच्या हे टार्गेटपणा जर कोणी अण्णासाहेबांचे वडील इतके प्रेमळ होते, त्या अण्णासाहेबाला अण्णाशा म्हणायचे. त्यांच्यावर कोंकणी संस्कार झाले होते. अण्णासाहेबची आई ही एका राजघराण्यातील बाई होती. आमचं शेजारी गाव कोपर्डे आहे, त्यांच्या तिथे चौरंगी असा वाडा आहे, त्या वाड्यातली ही मुलगी अण्णासाहेबची आई. एक संस्कारक्षम, ज्याचा बाप चांगला, याची बाई चांगली, त्याची मुलं खरोखर चांगली असतात, त्यातला हा अण्णासाहेब. तेव्हा या माणसाचं मला त्याने बसवतो. मी तिकडे ठाकूरला हायस्कूलला होतो, तर मला ते 12 वाजता येऊन भेटायचे. अरे मधू चल आपण सिनेमा बघायला जाऊ. आणि मला इतके सुंदर सगळे सिनेमे तुम्ही जे आता पूर्वीचे सगळे सिनेमे तुम्ही आपल्या वयात पाहिले आहेत, हे सगळे सिनेमे मला अण्णासाहेबांनी याच्यामध्ये मला दाखवलेत आणून. अण्णासाहेबांनी त्यावेळेचे संस्कार जे आहेत, नाहीतर हा मधू कदाचित
खिसे कापणारा झाला असता, पण तो मास्तर झाला आणि त्यांच्यामुळे झाला. हे आमच्या घरगुती संबंध तुमच्याकडे मी डॉक्टर अजित कुलकर्णी मी सलाम का केला सांगतो की अजित कुलकर्णींनी आम्हाला अण्णासाहेबांना जीवन ठेवलंय हे पुस्तकाच्या रूपाने. अजित कुलकर्णी म्हणायचे अण्णासाहेब तुम्ही माझ्या 2 ब्लॉक इथे फ्लॅट आहेत, एका फ्लॅट मध्ये अण्णासाहेब म्हणजे अरे अजित कुलकर्णी आपल्या. त्याच्यानंतर गगनगिरी महाराजांनंतर त्यांनी महाराज म्हणले अहो तुम्हाला 100 एकर जमीन देतो, पण अण्णासाहेबांनी स्वीकार केला नाही. अशा ह्या आमच्या प्रेमळ मामाला नमस्कार श्रद्धांजली वाहून 4 शब्द संपवतो. मी विनंती करतो, आपल्यामध्ये सावित्रीची एकही लेख बोललेली नाही. माझी विनंती आहे एखाद्या तरी सावित्रीच्या लेखीने येऊन बोलतो. या कोण येत वेळ दिला. सर्वांना नमस्ते नमस्कार. माझे परमस्नेही अण्णासाहेब बापूसाहेब जाधव यांच्या समवेत मी शिवाजीराव चव्हाण त्यांच्या विचाराच्या धनातून मी पोचलो गेलो, उभा राहिलो आणि जीवन उभं करण्यामध्ये त्यांनी मला मोलाचा संदेश त्यावेळी दिलेला होता. शिवबा, थांबायचं नसतं, हेही दिवस जाते, धीर सोडू नका, धीर धरी रे धीरापोटी असती मोठी फळे हो. हा अण्णासाहेब निस्वार्थी, निगर्वी आणि माणसामध्ये रमणारा, माणसं जोडणारा आणि माणसाला आपलंसं करणारा असा हा कार्यकर्ता आमच्या गावचा. हा साठपणे गावाला कळला नाही, पण इतर समाजाला कळला. हे या ठिकाणी त्यांचं मोठेपण आहे. मला आठवतं पहिल्या प्रथम अण्णासाहेब जेव्हा या गावी आले तेव्हा आम्हाला काही माहीत नव्हतं, पण तो आल्याला त्यांनी एक महत्त्वाचं काम केलं, समाज जोडणी. या मातंग वस्तीमध्ये एक ओढा आहे, त्या ओढ्यावरती पूल बांधायचा आणि ते काम श्रमदानाने अण्णासाहेबांनी घेतलं. धनगरवाडी ते कोडोली या ठिकाणी पहिली सलामी त्यांनी समाजसेवेची या रूपानं दिली. हा प्रसंग आज मला या ठिकाणी आठवतो. त्यावेळचे शिरूची शेडगे, पुन्हा पी.वाय. सावंत, अण्णासाहेब, सदुभाऊ निकम वगैरे वगैरे, दादा जाधव, बरीचशी मंडळी होती, शंकर गायकवाड, जनार्दन जाधव वगैरे. या ठिकाणी पहिली सलामी समाज जोडणार. समाजाची अडचण कुठं आहे, समाज कुठं करून बसतो, समाज विकास का करू शकत नाही हे बरोबर हेरून त्याला प्राधान्य द्यायचं, त्याला हात लावायचा. ही पहिली सलामी अण्णासाहेबांनी या गावामध्ये दिली. त्यानंतर त्यांनी या गावामध्ये सर्वोदय मंडळाची स्थापना केली आणि सर्वोदय मंडळाच्या स्थापनेपासून त्यांनी क्रीडा विभाग, पुन्हा त्या भक्ती मार्ग आणि त्या ठिकाणी संस्कारक्षम पिढी तयार करण्यासाठी या जिल्ह्यातले काही विद्वान असे स्वयंपणे लोक आणले, गप्र प्रधानसारखी व्यक्ती आणली आणि या समाजामध्ये उद्बोधन झालं पाहिजे, समाज जागृती झाली पाहिजे. या ठिकाणी या गावामध्ये एकोपा असला पाहिजे आणि एकोपा टिकवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या तऱ्हेच्या साधनाने या गावाला एक करण्याचा प्रयत्न केला. गावची दुफळी, गावचा साणपडे, 2 यात्रा, गावची निवडणूक, ग्रामपंचायती एकोप्यानं आणि एकतर्फी करण्यामध्ये अण्णासाहेबांचा त्यावेळेला सिंहाचा वाटा होता. आणि म्हणून या सातारा जिल्ह्यामध्ये अण्णासाहेबांनी जे थोडं बहुत समाजाला उभं करण्याचं, गावाचा एकोपा, गावाची एकी हे टिकवण्याचं काम त्यावेळेपासून केलं. धार्मिक रूपानं आजही त्यांची ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा त्यांनी लावलेलं रोपटं आजही समाजामध्ये जागा ठेवण्याचं काम काही लोक करतात, त्यांना मी मनोमन धन्यवाद देतो. अशा प्रकारचा हा आमचा गावचा हिरा प्रकाशमय झाला, परंतु पूर्ण प्रकाशमय झाला नाही असं मला वाटलं. परंतु आज त्यांच्या या आठवणीला मी उजाळा देतो आणि माझी हे 2 शब्दांची स्वरांजली किंवा शब्दरूपी आदरांजली मी या ठिकाणी पूर्ण करतो. धन्यवाद धन्यवाद. यानंतर अण्णांच्या कार्यकर्त्या कुसुमताई कांबळे बोलतात. अण्णांचं जीवन, त्यांच्या जीवनाच्या अनेक 1, 2, 3 प्रकारचे आयुष्याचे टप्पे मी माझ्या प्रत्यक्ष जीवनात आणि याच्यात अनुभवलेले आहे. 1956 साली अण्णा इथे शेजारी
याच गावाचा एक भाग आहे, कृष्णधाम आश्रम आहे, तो मठ आहे. तिथे जे गुरुदेव आहेत त्या गुरुदेवांच्यावर काव्य लिहिणं, त्यांच्यावर त्यांचं हृदगत अण्णांनी जे त्या महाराजांना समजलं ते लिहित बसणं तासन तास नदीच्या किनारी मंदिरात बसून, असं त्यांचं चित्र मी स्वतः जेव्हा कृष्णधामात प्रवेश केला तेव्हा पाहिलं. मी सातारा जिल्ह्यातली खरी, परंतु आसनीची तिकडे कोकणाच्या शेजारची, महाबळेश्वरच्या पायथ्याची. पण मी 56 सालापासून कृष्णधामात येते. ते या ग्रस्तांना मूक वृत्तीने बसून 5-5, 6-6 तास ते काहीतरी 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 लिहितच असतात. अण्णाचं खरं जीवन म्हणजे अक्षर आणि पेन आणि शब्द, असं त्यांचं संपूर्ण जीवन गेलं. त्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी अनेक कामेही केली. भूदानापासून ग्रामदानापासून सगळ्यात मोठं म्हणजे सत्याग्रह, गोरक्षेचा सत्याग्रह. त्याच्यानंतर या गावासाठी अण्णा एक क्रांतिकारक मनुष्य होते. अण्णा नंतर बनले संत. अण्णांचं पहिलं जीवन जे आहे त्या पहिल्या जीवनातले एकच ग्रस्त इथे आज हजर आहे. त्यांचं जे क्रांतिकारी जीवन होतं, या गावासाठी त्यांनी काही गोष्टी ज्या केल्या, सुरुवातीला अगदी त्यांच्या तारुण्यामध्ये दारूबंदीसाठी त्यांनी इथे या गावात उपवास केला. आणि तेव्हापासून या गावामध्ये मला वाटतं आता तर नसावं, मला माहीत नाही आहे की नाही, पण दारूचं दुकान इथे नाही असं मी समजते. असं असावं एवढीच इच्छा. त्याच्यानंतर जवळजवळ 35-40 वर्ष आम्ही सर्वांनी मिळून गोरक्षेचा सत्याग्रह केला. त्या सत्याग्रहाला कारणीभूत अण्णा आहेत.